हिरकणी बुरुज आपणा सर्वांना माहीतच आहे, पण त्यामागे नक्की कोण होतं हे आपण जाणून घेऊया. हिरा नावाची गवळण रायगडाच्या पायथ्याशी राहायची. तिला एक मूल होते. ती दररोज दूध विकण्यासाठी रायगडावर जायची. एके दिवशी तिने बाळाला घरात झोपवून गडावर दूध विकण्यासाठी गेली. विकण्यासाठी गेले असताना तिला वेळेचे भान राहिले नाही. सूर्य मावळला आणि गडावरच्या तोफा डागल्या गेल्या आणि आदेश मिळताच गडाचे सारे दरवाजे बंद होऊन लागले. तोफेच्या आवाजाने हिरा भानावर आली आणि तिला जाण्यासाठी सारे दरवाजे बंद झाले. म्हणून ती पहारेकरांना विनवणी करू लागली, पण त्यांनी तिचे एकही ऐकले नाही. मग तिने रायगड उतरून जायचा विचार केला. रायगडाचा कडा हा निमुळता होता. आधार, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ती कडा उतरू लागली. सगळी संकटे सोसून ती अखेर कडा उतरून तिच्या बाळाकडे पोहोचली. एका रात्रीत ही गोष्ट सर्व गावात पोहोचली आणि अखेर महाराजांच्या कानावर पोहोचली. कडा अत्यंत निमुळता, खोल आणि अवघड असा असूनही ती उतरली कशी, याचा महाराजांना प्रश्न पडला. एक आई आपल्या बाळाच्या प्रेमापोटी केवढे मोठे धाडस सोडू शकते याचे उदाहरण हिराने दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी साडी चोळी आणि इनाम देऊन तिच्या कौतुक केले आणि तिच्या धाडसाची गोष्ट नेहमी लक्षात राहावी म्हणून बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले.